आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असलात तरी तुमच्या बरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल। जे लोक आतापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते, आज त्यांना समजेल की पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे। कारण आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल। स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील। विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलेल। तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका। तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल। आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा, परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा। थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल। उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी हिरवे दगड फ्लावर पॉट मध्ये ठेवा, हिरव्या बाटल्यांमध्ये झाडे ठेवा आणि बाथरूम मध्ये हिरवी टाईल लावा। आता पुढची रास वृषभ रास। इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील, परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल। तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा। जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल तर आज तो न बोलता तुम्हाला पैसे परत करेल। दिवसाच्या उत्तरार्धात आपण आराम करण्यास प्राधान्य द्याल आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवाल। एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही। तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल। तुमचा प्रियकर दिवसभर तुमची आठवण काढणार आहे। एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा। जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान करण्याची काळजी घ्या। तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल। उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पूर्वेकडे तोंड करून जेवण करा। आता पुढची रास मिथुन रास। सोशलाइज होण्याची चिंता भीती तुम्हाला उदास करेल। तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहीशी करा। शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या। मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो। तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल। प्रेम आशेचा किरण दाखवेल। आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस। आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका। आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते। तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल। उपाय: धन प्राप्तीसाठी दूध किंवा पाण्यामध्ये केशर टाकून प्या। आता पुढची रास कर्क रास। आरोग्य एकदम चोख असेल। तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल। जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करू शकते। अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल। आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल। आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे। यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे। लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात ते खोटं असतं, कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल। उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी शुद्ध कॉटनचे कपडे आणि फरसाण मागासलेल्या लोकांना दान करा। आता पुढची रास सिंह रास। दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता। असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील। तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरलीत तर खूप फायदेशीर ठरेल। कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या। त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा। तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल। तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा
कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल. उपाय: जेवणात मधाचा उपयोग करणे प्रेम संबंधात गोडवा आणतो. आता पुढची रास कन्या रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लान बनवू शकतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकतात. उत्तम अन्न, रोमॅन्टिक क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहे. उपाय: अश्वगंधा मुळांना पातळ कपड्यात गुंढाळा आणि व्यवसाय, करिअरच्या उन्नतीसाठी आपल्या जवळ ठेवा. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहे. तुमच्या पालकांसोबत तुमचा आनंद वाटा. एकटेपणा आणि उदासीनतेच्या भावनेमुळे दडपणाखाली असलेल्या पालकांना थोडे बरे वाटेल. एकमेकांचे आयुष्य कमी अडचणींचे करू शकला नाही तर मग जगण्याला अर्थ काय राहतो? आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे, आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. उपाय: बेडरूमच्या दक्षिण भिंतीवर 0 वॅटचा लाल बल्ब लावा. याने पारिवारिक सुख वाढेल. आता पुढची रास वृश्चिक रास. आरोग्याच्या भल्यासाठी उगाच त्रास करू नका. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. अल्पपरिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. आज तुम्हाला नात्याचे महत्त्व कळू शकते, कारण आजच्या दिवशीचा जास्त वेळ तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत घालवाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळाची भांडी भगवान विष्णू किंवा दुर्गा देवीच्या मंदिरात दान करा. आता पुढची रास धनु रास. तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा, अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केली तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल. सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे एवढेच तुम्ही करू शकता. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. उपाय: आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मुलींना खीर वाटा. याने कुटुंबात आनंद राहील.
आता पुढची रास मकर रास. पत्नी तुम्हाला आनंदी करील. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपविण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लान विस्कळीत होऊ शकतो. तुमचा जोडीदार आज तुम्हाला सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे, त्याला मदत करा. उपाय: कौटुंबिक जीवनात शांततेचा आनंद घेण्यासाठी दररोज आपल्या देवतेला पिवळी फुले अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्याबरोबरचे प्रश्न सुटणार नाही. तुमच्या जवळ वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यतान झाल्याने तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल. उपाय: नोकरी बिझनेस मध्ये उन्नती करण्यासाठी गुलाबी काचेची बाटली पाण्याने भरून सूर्याच्या किरणांमध्ये ठेवा. मग त्या पाण्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये मिळवून अंघोळ करा. आता पुढची रास मीन रास. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. आज तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता असेल, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात याचं हे लक्षण आहे. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकार्याकडून टीका होईल. वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते. जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठीही वेळ काढू शकतात. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही. तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर येईल. उपाय: एक सक्रिय आणि संपन्न करिअर व्यवसायासाठी शिक्षक, गुरु आणि लहान मुलांना समर्पणासोबत मदत करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.